यानंतर आपण थेट जाऊयात नाशिकमध्ये। राज्याच्या अनेक भागामध्ये सध्या आसमानी संकट घोंगावत आहे। एकीकडे अवकाळी पावसाची भीती आणि दुसरीकडे सूर्याचा वाढता तडाखा, अशा दुहेरी संकटात बळीराजा सापडले। वाढत्या तापमानामुळे दिवसा शेतामध्ये काम करणं कठीण झाल्यानं बागलाणमध्ये शेतकरी चक्क रात्रीच्या वेळी कांदा काढणी करताना दिसतंय। कांदा उन्हात करपण्यापेक्षा किंवा पावसात सडण्यापेक्षा शेतकरी टॉर्चच्या प्रकाशात रात्रीच्या वेळी शेतात काम करतायत। दरम्यान याच शेतातून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोशन भामरे यांनी। पाहूयात। ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली, तसंच उन्हाचा पारा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे। अशा दुहेरी संकटात बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे तर आपण बघू शकतो की रात्रीचे 10-10:30 वाजलेत आणि ह्या वेळेस देखील जे मजूर आहेत ते काम करताना दिसून येत आहेत। रात्रीचे काय कांदे काढताय तुम्ही? दिवस ना ऊन पका लाग तर तेवरी आम्हाला रातना काम करायला पडी राहीना, तब्येत बिघडी जाता तेवरी आम्ही रातना काम करायना। तर मजुरांचं म्हणणं असं आहे की उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे, त्याच्यामुळे ते आजारी पडतात आणि त्यामुळेच रात्री जर येतात ते कांदे काढण्याचं काम करत आहेत। तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कांदे काढणी चालू आहे तर ते शेतकरी देखील इथं उपस्थित आहेत। त्यांना विचारू की नेमकं रात्री का त्यांना काम करायची वेळ आलेली आहे। रात्रीच्या वेळी ते मजूर असं आहे, दिवसा काम करत नाही, ते उन्हामुळे घरीच बसतात, त्याच्यामुळे रात्री कांदे काढून राहिलो आम्ही। अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी बागलाण तालुक्यातले सापडलेले आहेत। रोशन भामरे, साम टीव्ही न्यूज, सटाणा, बागलाण।